जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांनी 2 दिवसापूर्वी ओतूर येथे मीडिया दांडेकर आणि आरटीआयचे कार्यकर्ते यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा मी प्रथम जाहीर निषेध व्यक्त करतो. निषेध निषेध निषेध. त्यांनी एजन्स्या नेमल्या 27. त्या 27 एजन्स्यांना ते काम दिलं. मग प्रत्यक्षात 5 लाख रुपये खर्च झालेत का? 5 लाख रुपयाचं त्यांनी संपूर्ण कार्यक्रम केला का? 5 कोटी रुपयांचे निधीचा वापर योग्य झाला का? झाला नाही. त्यांनी सांगा मीडिया समोर, तुम्ही 5 कोटी रुपये खर्च केले, कुठे खर्च केले, कसे खर्च केले? शासनाची चाललेली लयलूट. माझ्याकडे एक नवीन विषय आला वाणी साहेब, जुन्नरच्या स्टँडचा. कोल्हे साहेब, पाडेकर साहेब, 75 कोटीचं जुन्नरचं होणारं एसटी स्टँड, त्याची होणारी डेव्हलपमेंट, हे महाराज स्वतःच्याच माणसाला देण्याच्या याच्यात आहे. म्हणजे ते स्वतःच त्याला पार्टनर होणार आहे आणि ते सगळं कमर्शियल होणार आहे. स्टँड आतमध्ये राहणार आहे आणि करोडो रुपयाचा झोल होणार आहे. याला जबाबदार कोण? तर जुन्नर तालुक्याची जनता राहणार आहे. कुणी आवाज उठवला पाहिजे, त्यांच्या विरोधात बोललं पाहिजे. जर त्यांनी गळचिपी केली आणि आपला आवाज दाबला आणि आपण जर शांत राहिलो तर आपल्याला असंच शांत बसावं लागेल. आणि हे करोडो रुपये कमवून 29च्या इलेक्शनला मतामागे 5,000 10,000 रुपये वाटून परत जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी होणार आणि आपण त्यांच्याकडे बघत बसणार. विषय क्रमांक 2. ह्या महाशयांनी शिवसेनेत प्रवेश केला, म्हणतात नाही केला. अरे शिवरायांचा मावळा शिलेदार म्हणता, मग त्यांची शपथ घ्या. प्रवेश केला की नाही केला सांगा. पक्षांतर बंदी असताना विधान अध्यक्षांकडे कोर्टात केस चालू आहे. जर पक्ष प्रवेश केलाय तर तुमची आमदारकी जाणार. मग का घाबरताय? टक्केवारी बद्दल जर बोलायला गेलं तर मी पहिल्यांदा तुम्हाला उदाहरण दिलंय मार्केटच्या दलालाचं. 30 टक्केवारी आज जुन्नर तालुक्यात चाललेली आहे. एक छोटस उदाहरण देतोय. जिल्हा परिषदच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून स्मार्ट स्कूल, जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. टोटल शाळा 15 ते 20 कोटीचं प्रोव्हिजन आहे. कामही चालू झाली. माझ्या ओतूरच्या 2 शाळांची कामं झाली, निकृष्ट दर्जाची कामं झाली. मी पाहणी केली. 1 कोटीचं काम काढलंय. ठेकेदार एकच. म्हणजे त्यांना टक्केवारी घ्यायला वाणी साहेब सोपं जातं. कोल्हे साहेब, पत्रे जुने, काम खाली केले नवीन, पण वर पत्रे जुने, नवीन पत्रे टाकले नाही. त्याची मी बातमी करणार आहे आपल्याच माध्यमातून. परवा ते काल ते म्हणाले मी स्ट्रोक देणारा आमदार. स्ट्रोकची व्याख्या तुम्हाला मराठीत माहित असेल, दणका. मग जुन्नर तालुक्यात सर्वांना माहिती आहे यांनी दणके कोणाकोणाला दिले, त्यावर मला काही बोलायचं नाही. ते बांबूवाले म्हणजे मीडियाला बोललेत, दांडूवाले बोललेत. मग दांडूवाल्याला बोलताना त्यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे होतं की सोशल मीडियाचं माध्यम हेच आपल्याला सर्वसामान्य जनतेच्या घराघरात मोबाईलच्या माध्यमातून जाईल आणि सर्वांना त्याची माहिती मिळते. जर जुन्नर तालुक्याच्या पत्रकारांनी, मीडियाने ठरवला की शरददादा आमदारावरती बहिष्कार टाकायचा, तर यांच्या बातम्या कोण करणार? यांना प्रसिद्धीला कोण आणणार? करता करता जुन्नर तालुक्याचे आपण आहात, मीडिया आहे. आणि मीडियाला तुम्ही म्हणता हप्तेखोर, 48 तासात तुमचं दांडकं बंद करणार. हा हिम्मत करून दाखवा. वाणी साहेब,
आज जुन्नर तालुक्यात चाललेले बेकायदेशीर माती मुरू उत्खनन रॉयल्टी न भरता वडदच्या धरणातून बेसुमार माती काढली. माती माफिया कोण आहेत? ह्या महाराजांचे. माती काढत असताना हे महाराज परवा म्हणाले की माझे कार्यकर्ते दिनदुबळे आहेत. जर तुमचे कार्यकर्ते दिनदुबळे आहेत, एका कार्यकर्त्याकडे 2-2 डंपर, 1-1 JCB, 1 कोटीची प्रॉपर्टी, 1 डंपर जर मातीचा भरला आणि तो जर बाहेर विकला तर त्याचे येतात 20,000 रुपये. डंपर भरण्याला खर्च येतो 4,000 रुपये. त्याचे शिल्लक राहतात 16,000 रुपये. तो दिवसातनं 5 ट्रिप मारतो. 16-5 80,000 रुपये हा दिनदुबळा कार्यकर्ता दिवसाला कमवतो. आणि RTIचे कार्यकर्ते त्यांना खायला अन्न नाही. आणि ही मीडियाची दांडकी बंद करणार आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी करोडोपती करणार असे हे जुन्नर तालुक्याचे आमदार. सगळ्यात महत्त्वाचा विषय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाच्या संरक्षण भिंतीपासून 300 मीटरच्या आत झालेली बेकायदेशीर बांधकामे याला जबाबदार जुन्नर तालुक्याचे आमदारच. शिवजयंती तुम्ही फेब्रुवारी साजरी केली, तुम्हाला दिसली नाही का? तुम्हाला माहित नाही का का मयुरेश डेव्हलपर कोण आहे, याचे पार्टनर कोण आहेत? आणि मग 7-7 माळ्याचे टावर झालेत. गड संपूर्ण झाकून गेलाय. खालून जर पाहिलं तर शिवनेरी किल्ला आपल्याला दिसत नाही. गडाची अवस्था वाईट झालेली आहे. याला कारणीभूत जुन्नर तालुक्याचे आमदार. आज 45 दिवस झालेत वाणी साहेब, पाडेकर साहेब, कोल्हे साहेब, पण याच्यावर आमदार साहेब एक शब्द बोलायला मागत नाही. का बोलत नाही? मयुरेश डेव्हलपरवर तुमचे लागेबांधे आहेत का? ज्यांच्या समोर येऊ द्या, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या. की माझे काही संबंध नाही. शिवनेरी किल्ल्याला झालेल्या अतिक्रमणे आम्ही काढणार, 7 माळ्याचे टावर आम्ही पाडणार. करा घोषणा. तुम्ही खरोखर शिवभक्त असाल, छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक गोष्टीत तुम्ही सुरुवातीला नाव घेता शिवभक्त म्हणून, मग शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झालेली अतिक्रमणे तुम्हाला दिसून येत नाहीत का? त्यांना पाठीशी घालताय. तुम्हाला ह्या विषयी आता बोलावंच लागेल. हा विषय संवेदनशील आहे. जर तुम्ही बोलला नाही, त्या विषयावर बोलले नाही, तुम्ही आदरणीय राजसाहेब ठाकरेंकडे हा विषय घेऊन जाणार आहे आणि साहेबांना विनंती करणार आहे की साहेब, जुन्नर तालुक्यात शिवनेरी गडाच्या पायथ्याशी झालेली अतिक्रमणे काढलीच पाहिजेत. युनेस्कोने मानांकन दिले. पुणे महाराष्ट्रातील 11 गड किल्ल्यांना मानांकन मिळाले वाणी साहेब. त्या शिवनेरी किल्ल्याला सुद्धा मानांकन आहे. मग ते मानांकन आपल्याला घालवायचंय का? मग अनौतराज बांधकामं काढायची नाहीत का? हा प्रश्न माझा जुन्नर तालुक्याच्या आमदारांना. आमदार साहेब, आता ही सुरुवात है, अभी तो पिक्चर बाकी है, अभी तो 3 साल है पीछे. तुम्ही आणि मी आपले कलगीतुरे सुरू राहणार. तुम्ही माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करा, तानाजी तांबे घाबरणार नाही. तुम्ही म्हणालात मीडियाच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांनी जर तुमची गचुंडी धरली, तुम्हाला मारलं, तर तुमच्या पाठीशी कोण आहे? अरे माझ्या पाठीशी हे माझे 2 वाघ आहेत. हे वाघ माझ्या पाठीशी आहेत. तानाजी तांबे घाबरत नाही. आजही त्यांना आव्हान करतोय, तुमच्यात हिंमत असेल तो पाठवा कार्यकर्ते, तानाजी तांबेला हात लावून दाखवा. मी कुठे मी ते सांगा. नुसत्या पोकळ धमक्या देऊ नका. आळेच्या टावर मध्ये 3 कोटी खाल्ले म्हणून आम्ही बोललो.
कुणी खाल्ले? सर्वसामान्य शेतकऱ्याचे पैसे कोणाच्या घटात गेले हे विचारलं असता त्यांनी मला फोनवर तुझी अवकात काय, तुझी लायकी काय, किती बोलतोय हे चौकात. मग साहेब, वाणी साहेब, पाडेकर साहेब, कोल्हे साहेब, माझाही बॅलन्स घसरला. मी म्हटलो येतो मी कुठेही चौकात, सांगा माझ्या तर हिंमत आहे. तुम्ही जर 3 कोटी खाल्ले नाही त्यावरचे तर तुम्हाला मिरची झोंबली का झोंबली मिरची? त्यावर ते शांत झाले. वाणी साहेब बरंच काही बोलावं असं वाटतंय. केंद्र शासनाच्या माध्यमातून चाललेल्या निधीचा अपहार हा सुद्धा मी माहितीच्या अधिकारात काढलाय. त्यांच्या तक्रारी केल्यात, त्या सुद्धा त्यांचेच कार्यकर्ते. कुणाचे कार्यकर्ते आहेत? शरद दादाचेच कार्यकर्ते. मग तानाजी तांब्याला बदनाम कसं करायचं, तानाजी तांब्याला टार्गेट कसं करायचं, RTIच्या माध्यमातून तानाजी तांब्याला घरी कसं बसवायचं हा प्रयत्न चाललाय आमदार शरद दादा सोनवणे. पण हा 71 वर्षाचा शेरार मामा कोणाला घाबरणार नाही, लाचार नाही, कुणाचं पॉकेट घेत नाही. त्यांनी सांगावं कुणाचं पॉकेट घेतलंय, कुणाचा हप्ता घेतलाय, जाहीर करावं हिंमत असेल तर. मला 5 एकर जमीन आहे. त्या 5 एकर जमीन मध्ये माझं कुटुंब, मी, माझा मुलगा, माझी सून, आम्ही आमची उपजीविका करतो. आमदार साहेब तुमची प्रॉपर्टी डिक्लेअर करा. मागच्या 5 वर्षाची तुमची प्रॉपर्टी काय होती आणि आताची प्रॉपर्टी काय आहे ती सुद्धा आम्ही काढून ठेवली RTIच्या माध्यमातून. कोण होता असं तू, काय झालं असं तू, आम्हाला बोलायला लावू नका. बरंच काय बोलायचं अजून, ही आता तर सुरुवात आहे. पत्रकार मित्रांनो, तुम्ही माझ्या शब्दाला, विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि तुम्ही असेच मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवा. ज्या ज्या वेळेला तुम्हाला माझी सामाजिक कार्यकर्ता तानाजी तांबेची गरज लागेल, तुमच्या पाठीशी तानाजी तांबे सदैव 24 तास उभा राहील. नमस्कार. वासगे साहेब, मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भात जो जमिनीचा गैरव्यवहार झाला होता त्या संदर्भात मी गेलो होतो. पण आजच सगळे कार्यकर्ते, माऊली खंडागळे असतील, ते त्यांच्या सोबत आहेत. मग त्यांनी हा प्रश्न आता सोडवला पाहिजे. दादा सत्तेत आहेत, पणन मंत्री त्यांच्या जवळचा आहे, मग का विषय थांबला? मी तर कॉमन मॅन आहे साहेब. मग त्यांनी तो विषय पुढे लावून धरला पाहिजे. मी सत्तेत नाही, मी कुठल्या पक्षात नाही, मला कुठले अधिकार नाही आहेत, फक्त मी आवाज उठवतो आणि न्याय मागतो. तहसीलदार साहेब म्हणताय तुम्ही जर अवैधरित्या माती किंवा मुरुम किंवा असं उत्खनन केलं तर कारवाई करू, तर आमची तयार आहे. एकीकडे आमदार म्हणताय की तुम्ही धरणातला काळा पिंजाच काढा, माती घेऊन जा शेतात का. साहेब, जगा आणि जगू द्या. माझे कार्यकर्ते मोठे कसे झाले पाहिजे, माझ्या कार्यकर्त्यांनी करोडो रुपये कसे कमवले पाहिजे, येणाऱ्या 2029च्या निवडणुकीमध्ये परत मी विधानसभेचा आमदार झालो पाहिजे, ही त्यांची व्हिजन पुढचं आहे. म्हणून ते तहसीलदारांना सुद्धा फाट्यावर मारतात. गाड्या पकडल्या तर फोन करतात, हे गाडी सोडून दे, असा दम सुद्धा देतात साहेब. मग तहसीलदाराचा स्टाफ, महसूल अधिकारी, तलाठी असेल, मंडल अधिकारी असेल, तो बिचारा गाडी सोडून देतो. ही अवस्था जुन्नर तालुक्याची झालेली आहे. याच्यावरून शासन आणि प्रशासनाच्या मध्ये समन्वय नाही. बिलकुल नाही साहेब. मुळात जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे हे प्रशासनावर हँटर चालवतात, दादागिरी करतात. मी सांगेल तसं आहे, मी म्हणेल तसं आहे. आज ओतूरच्या ग्रामीण रुग्णालयाचं उद्घाटन केले साहेब. शासकीय नियमावलीला पायमल्ली केली. आज एकही पोस्ट 26 पोस्ट भरायच्या, एकही पोस्ट भरली नाही. पण काल त्यांनी उद्घाटन करून मोकळे झाले, पूजन केलं, तिथं मोठमोठ्या गप्पा मारल्या. आज एखादा पेशंट जाऊ द्या, त्याला एक्सरे काढता येणार नाही. गर्भवती स्त्री जाऊ द्या, तिथं डिलिव्हरी होणार नाही. ही अवस्था आहे. PSC बाजूला चालले, पण ग्रामीण रुग्णालयामध्ये टोटल स्टाफ भरला नाही. एक्सरे मशीन सुद्धा तुम्हाला ऑपरेट करता येणार नाही. त्याची पहिली NOC लागते, परमिशन लागते. अजून त्या परमिशन शासनाकडनं आलेल्या नाही आहेत. पण ह्या महोदयांनी हट्ट घातला, मला दवाखाना ग्रामीण रुग्णालय चालूच करायचे. 1 मेला ते त्यांनी चालू करून दाखवलं.
पण त्याचे परिणाम त्यांना पुढे भोगावे लागणार आहे. 3 ते 4 दिवसामध्येच तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयामध्ये तुम्हाला मी बोलवणार आहे. बघा, एक्सरे काढायचा, पेशंटचा पाय मोडला आहे, एक्सरे मशीन बंद आहे. डिलिव्हरीला बाई आली, तिची डिलिव्हरी होत नाही, मग तिने कुठे जायचं सर्वसामान्य गरिबाने? आणि त्याच्यात जर त्याचा कोणाचा घातपात झाला तर याला जबाबदार जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी. धरणामध्ये पाणी खूप कमी आहे, काय सांगतो साहेब? पाण्यामध्ये एवढा झोल चाललाय आता साहेब. अजून जूनची 20 तारीख जायची, जून 20 पर्यंत पाऊस पडणार नाहीये आणि पाणी एवढं कमी. वाणी साहेब तर दररोजचे अपडेट देतात. आमदार साहेबांना शेतकऱ्याचं काही पडलेलं नाही, कोणत्या शेतीच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्यांचं दुःख माहीत नाही. आजही पाणी खाली सोडलंय साहेब, पाटाला पाणी आहे, भरपूर पाणी चाललंय. मग कुणासाठी सोडलंय पाणी? मग जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला हे पाणी मिळणं क्रमप्राप्त असताना तुम्ही खाली पाणी सोडायची गरज आहे का? पाणी बंद केलं पाहिजे. अजून 1.5 महिन्याचा कालावधी आहे साहेब. 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जर पातळी कमी झाली, 4-5% पाणी राहिलं तर जनावरांना, माणसांना प्यायला सुद्धा पाणी मिळणार नाही. वाजगे साहेब, ही जुन्नर तालुक्याची अवस्था होणार आहे. पाणीदार आमदार लागतो, त्यासाठी पाणीदार. आमदारांचा सगळा बॅकग्राऊंड माहिती असताना देखील जनतेने त्यांना निवडून दिलं. अजून 3 वर्ष त्यांचं कार्य बाकी आहे. जनतेला काय संदेश द्याल? मी जुन्नर तालुक्याच्या जनतेला हात जोडून साष्टांग नमस्कार करतो. माझ्या मायबाप जनतेनो, सर्वसामान्य नागरिकांनो, 29च्या येणाऱ्या निवडणुकीला आपण योग्य उमेदवाराची निवड करा. जुन्नर तालुक्याचं नंदनवन करायचं असेल, जुन्नर तालुक्याचं बीड होऊ द्यायचं नसेल, जुन्नर तालुक्यात अकाल होऊ द्यायचे नसतील, गौण खनिजाचं उत्खनन थांबवायचं असेल, अवैध धंदे बंद करायचे असतील तर योग्य उमेदवाराची निवड करा. हीच मी जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेला आणि सुज्ञ जनतेला कळकळीची विनंती करतो. आताच तुम्ही पाणी प्रश्नावर बोललात, परंतु हेच पाणी शेतकऱ्यांची आता माल पाहिला तर तो सुकत चाललेला आहे. तर त्यांना जी वीज लागते ती वीज कुठेतरी खंडित केली जात आहे. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. आपल्याच तालुक्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन धरणं तयार झाली, पण त्याच धरणातील पाणी जर शेतमालाला वापरता येत नसेल आणि मोटारी बंद करायला सांगण्यात येत असेल किंवा लाईटच पुरत नसेल, आता खानापूरच्या ग्रामस्थांनी नारेगावमध्ये तो प्रयत्न केला, कॉल केला आणि 8 लोक होते, 8 लोक ऑफिसला कार्यालयात उभे होते साहेब. त्यांनी फोन उचलला नाही, आमदारांनी दखल घेतली नाही. मग शेतकऱ्यांची बाजू का घेत नाही? मग खाली पाणी सोडायची तुम्हाला गरज का? खालच्या लोकांचा कळवळा का? कशासाठी? पाणी मी झोल बोल, आमदार बोल. दोन खनिज उत्खननामध्ये आमदारांचीच माणसं आहेत असं तुम्ही म्हणताय, याचे काही पुरावे आहेत? सगळे साहेब माझ्याकडे, मी आज तुम्हाला देणार नाही. त्यांनी फक्त सांगावं RTI कार्यकर्ता कोण आहे, कोण ब्लॅकमेल करतो, कोण पॉकेट घेतो, त्याचं नाव डिक्लेअर करावं. तालुक्यातली सगळी नावं तुम्हाला त्यांच्या वाहनाचा तानाची तांबे देईल. जुन्नर तालुक्यात अनेक अवैध धंद्याचा सुळसुळाट आहे, याच्यावरती लक्ष नाहीये का साहेब? मिले स्वर में तुम्हारा कसूर हमारा. तुम्ही लोकांनी थोडं मातीच्या बातम्या केल्या तर लगेच तुमचं दांडकं बंद करणार 48 तासात म्हणाले. अरे तुम्ही जरी दांडकं बंद केलं पण हा मोबाईल तर नाही ना बंद करू शकणार. या मोबाईलच्या माध्यमातून लोक व्हिडिओ काढून पाठवणार ना सर्वसामान्य जनतेला. हा व्हिडिओ मोबाईल बंद करतील का? आमदार साहेब, अजून बरंच काय बोलायचे. आता तर सुरुवात झाली आपली. आपला कलगीतुरा आता सुरू झालाय. तानाजी तांबे आणि शरद सोनवणेंचा. वाणी साहेब, आता प्रत्येक 8-8 दिवसाला आपण प्रेस कॉन्फरन्स घेणार आणि ह्या माध्यमातून जुन्नरच्या जनतेला आपण दाखवणार की कोण सही और कोण गलत. लोकांना कळलं पाहिजे का मी म्हणतोय की मी भ्रष्टाचारी नाही, मी काही घेत नाही, मी पारदर्शक करतो. तर हे जनतेला समजलं पाहिजे की कोण किती टक्केवारी कशात घेतोय. आलेल्या शासनाच्या निधीतून करोडो रुपयाचा झोल होतोय.
हे सर्वसामान्य जनतेला ज्यावेळी निदर्शनास येईल त्यावेळी त्यांना जनतेला कळेल अभी सब कुछ गोल है इसमें हो गया है झोल.